सांगतो ऐका या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे आणि त्यातली एक छान कलाकार सुंदरी आपण म्हणायला काही हरकत नाही आहे, ती माझ्या समोर आहे. तर काय तिचा अनुभव आहे या चित्रपटातला तो तिच्या तोंडातून ऐकूया आपण. काय सांगशील? खूप ग्रेट एक्सपिरियन्स होता. खरं तर या चित्रपटात मी तुझ्या भूमिकेत आहे. मी या फिल्ममध्ये एक जर्नलिस्टचं काम करते, त्यामुळे कॅमेरासमोर मी आणि हा माईक असे आम्ही फ्रेंड झालो होतो या फिल्ममध्ये. आणि खरं तर ही फिल्म करताना मला तुमचं आयुष्य खूप जवळून पाहायला मिळालं की किती खडतर सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते रेकॉर्ड करायचं असतं, तुम्हाला ते टेलिकास्ट करायचं असतं. सो ही खूप वेगळी फिल्म आहे माझ्यासाठी, कारण का एक वेगळा एक्सपिरियन्स आहे, वेगळा रोल आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच ग्रेट होता, कारण का एक ॲक्ट्रेसमध्ये होणारी डेव्हलपमेंट, एक ॲक्टरमध्ये होणारी बेसिकली डेव्हलपमेंट एक करेक्ट दिग्दर्शकच सांगू शकतो. आणि आय थिंक सतीश राजवाडे हे ते करेक्ट डिरेक्टर आहेत. आणि सचिन सरांसोबत आता काय बोलावा, म्हणजे इतका मोठा महान कलाकार त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळते. हे सगळं आउट ऑफ लार्जर दॅन लाईफ आणि आउट ऑफ वर्ल्ड असं काहीतरी एक्सपिरियन्स आता सध्या मी फील करते. या कॅरेक्टरमध्ये जे तू जर्नलिस्टचं कॅरेक्टर निभवलंस तर त्याच्यामध्ये ड्रेसिंग स्टाईल होती का? तुला जी ड्रेसिंग स्टाईल दिलेली ती अगदी परफेक्ट होती, मला असं ट्रेलर पाहून तर वाटलं. तर ती तुला आवडली का? एक्झॅक्टली. खरं तर ह्या चित्रपटात सर्वात जास्त चकाचक कोणी दिसत असेल तर ती जर्नलिस्ट आहे. आणि आमचं असं झालेलं की अरे जर्नलिस्टना तयार व्हायला इतका वेळ लागतो का, कारण का त्यांना पटकन घाईघाईत जाऊन ते सगळं शूट करायचं असतं. पण तरीही मी प्रयत्न केला की त्यातल्या त्यात साधं कसं दिसावं, पण हे मी दिसते जर्नलिस्ट. तिथे बघून माझ्या अटायरकडे बघून वाटतं तरी आहे की मी जर्नलिस्ट आहे. पण माझा प्रश्न हाच असायचा की का ना जर्नलिस्टनी का चांगलं दिसू नये. त्या प्रत्येक वेळी कॅमेरासमोर असतात, त्यांच्या थ्रू लोकांना बातम्या कळतात. सो आपण जर्नलिस्टना थोडं ग्लॅमरस पद्धतीने प्रेझेंट करू. सो तुम्ही सगळ्यांनी मला थँक्यू बोललं पाहिजे ॲक्च्युली. नक्कीच थँक्यू, आम्हाला तू प्रेझेंट करतेस. तर दुसरा प्रश्न माझा असाच असेल की आज म्युझिक लॉन्च झालं आणि खरं म्हणजे सलमान खानने इथे हजेरी लावली आहे आणि एक दमदार एंट्री होती त्याची, आम्हीसुद्धा पाहिलं. तर काय तुला असं वाटतं की सलमान खान तुमच्या सांगतो एखाद्या चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी आलेला, तर काय त्या ग्रेट फिलिंग्स आहेत? अरे बापरे, ग्रेट फिलिंगपेक्षा खूप त्रासदायक फिलिंग्स आहेत. कारण का बॅक स्टेजला जे काही माझी वाट लागली होती, कारण का आजचं म्युझिक लॉन्च मी होस्ट केलं, त्यामुळे पाय असे लटपटत होते, थंडी खूप वाजत होती, उगाचच भीती होती की फंबल नको व्हायला कुठे. समोर सलमान सर बसले आहेत, सचिन सर आहेत आणि बरेचसे दिग्गज कलाकार होते. त्यांच्यासमोर स्टेजवर जाऊन बोलणं, तो पहिला शब्द फुटेपर्यंत जीव इकडे वगैरे येतो, हे सगळं मी आत्ता एक्सपिरियन्स करून झालं आहे. त्यामुळे आय एम रिलॅक्स ना. आता मला काही बोलायचं नाही, आय एम सो रिलॅक्स. सचिनजींबद्दल काय सांगशील? त्यांचा एक वेगळा अवतार या चित्रपटातून सगळ्यांनाच पाहायला मिळतोय, तर तू काय सांगशील त्यांच्याबाबत? मी फारच छोटी कलाकार आहे त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. इंडस्ट्रीला 100 वर्ष पूर्ण होत असताना त्यांना इंडस्ट्रीमध्ये 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि अशा महान कलाकाराबरोबर आम्हाला काम करायला मिळतं आहे, हे आमचं भाग्य आहे. आणि त्यांच्याकडून भरपूर काय काय शिकायला मिळालं, ऑन स्क्रीनसुद्धा, ऑफ स्क्रीनसुद्धा. आता तू दुसऱ्या स्टारकास्टबद्दल तर सांगितलंस, पण आता तुझे काही दुसरे पैलू आम्हाला पाहायला मिळणार आहेत काय सांगशील? लवकरच माझा पोस्टर बॉयज आत्ताच रिलीज झाला आणि खूप छान चालला तो. सांगतो एकामध्ये मी जर्नलिस्ट या भूमिकेत आहे. लवकरच माझी एक फिल्म येते निळकंठ मास्तर म्हणून, त्यामध्ये मी गजेंद्र अहिरे यांची फिल्म येते, त्यामध्ये मी फ्रीडम फायटर आहे. आणि त्यानंतर अजून एक फिल्म येते साटं लोटं, ज्याचे दिग्दर्शक आहेत श्रावणी देवधर. त्याच्यामध्ये माझा मॅड रोल आहे. म्हणजे आय डोंट थिंक सो पूजा सावंतला लोकांनी असं पाहिलं आहे किंवा पूजा सावंत अशी आहे. ओके, म्हणजे तुझे अगदीच वेगळे अवतार आता आम्हाला पाहायला मिळणार आहे, हे नक्की. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्हे, राजश्री मराठी. नमस्कार, मी पूजा सावंत. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.